गोकुळ सोबत गोकुल. यमगर्णी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर प्रतिमा पूजन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांचा विचार न करता देशातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन आपले कार्य केले आहे. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा मिळवून समाजात शांतता नांदावी या उद्देशाने त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असल्याचे अशोक कुमार असोदे यांनी सांगितले. जे काय निर्णय घेतले हे चुकीचा निर्णय घेतला असेल तर काय झालं असतं परिस्थिती. म्हणून बांधवानो, बाबासाहेब आंबेडकरचं केवळ दलितावर एवढंच उपकार नाही, दलितावर एवढंच आशीर्वाद नाही की देशामध्ये जगणारा अनेक सर्व जाती धर्माच्या लोकांवर आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचा बद्दल अत्यंत आदर भावना निर्माण करून घ्यायला पाहिजे. तुमच्या गल्ली बोलामध्ये जयंती करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आचार विचाराला मानला पाहिजे एवढं मी सांगतो. आज बौद्ध धर्माचं ह्याबद्दल जरा बोलायचं असेल तर मला यमगर्णीचं फार अभिमान वाटतंय. एवढा अभिमान वाटतंय ना की छोटंसं असताना, छोटंसं गाव असताना कुठं हे यमगर्णीमध्ये इतकं सुंदर, इतकं वाईट ऊन आहे, ह्यात सुद्धा तुम्ही अतिशय समाधानानं बसलेच आहे. एवढं बसायचं कुणाचं बी ताकद नाही पंडितांना. हे फक्त बाबासाहेब चळवळीचं कार्य करते आणि माता भगिनीला बसू शकतात हे तुम्ही आज दाखवून दिले लक्षात. का म्हणजे हे खरं बाबासाहेब आंबेडकरला दिलेला प्रेम, भगवान गौतम बुद्धांना दिलेला प्रेम आणि जिव्हाळा आहे, लक्षात घ्या. यावेळी परशुराम कांबळे, वसंत कांबळे, बबन कांबळे, सुभाष तेरदाळे, चिदानंद गवे, आनंद वंजारे, महादेव घाडगे, महादेव असादी, अंजना कांबळे, छाया कांबळे, प्रीती कांबळे, रोहिणी कांबळे, सविता कांबळे, कृतिक कांबळे, धम्मजित कांबळे आदी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी निप्पाणीहून सताप्पा कांबळे.